नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पावभाजीची रेसिपी। पावभाजी कशी बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी यासोबत तुम्हाला मसाला पावची पण रेसिपी सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मी 4 बटाटे घेतले, त्याची आपण साल काढून घ्यायची आहे आणि ते मीडियम आकारात आपण भाजीला जसे चिरतो तसे मोठे मोठे काप करायचे आहे। आता इथे आपण सगळे व्हेजिटेबल हे चिरून वगैरे घेतलेले आहे। आपल्याला ते कुकरला लावायचे आहे। इथे मी बटाटे चिरून आपण एक स्वच्छ पाण्याने ते धुवून घेणार आहोत। आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेणार आहोत। इथे आपण बटाटा कुकरमध्ये टाकलेला आहे। आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, पूर्ण 3 टोमॅटो, अख्खे टोमॅटो आपल्याला इथे टाकायचे आहे। इथे मी फ्लावर चिरून घेतलेला आहे 1 वाटी, 1 वाटी शिमला मिरची घेतलेली आहे आणि इथे मी वाटाणे घेतलेले आहे। इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला इथे थोडंसं 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कुकरला लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। इथे आपल्याला सर्व भाज्या ह्या वाफवून घ्यायच्या आहे। आता इथे आपण 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला कुकरच्या। इथे छान ह्या सर्व भाज्या ह्या शिजलेल्या आहे। तुम्ही बघू शकता, जे आपण अख्खे टोमॅटो टाकले होते त्याचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे। इथे मी सर्व टोमॅटोचे वरचे साल काढून आपल्याला हे छान मॅश करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व भाज्या ह्या मॅश करून घेतलेल्या आहे। मीडियम मॅश करायचे आहे, जास्त बारीक करायचे नाही आहे। आता आपण पावभाजीसाठी 2 मीडियम आकाराचे कांदे हे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे आपण टोमॅटो ही चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो। ऑलरेडी आपण 3 टोमॅटो हे ग्रेव्हीसाठी ठेवलेले होते। इथे आपण कांदा टोमॅटो आपले चिरल्या गेलेला आहे। आता इथे आपण पावभाजीला सुरुवात करूया। इथे मी अगोदर पॅनमध्ये बटर टाकलेलं आहे आणि इथे ऑइल पण टाकलेलं आहे, जेणेकरून दोन्हींचा वापर केल्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते। इथे मी लसूण टाकून घेतलेला आहे। आपण जो कांदा चिरला आहे तो आता आपल्याला टाकून छान परतून घ्यायचा आहे। इथे छान आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कांदा परतताना। आपला कांदा छान हा परतला गेला आहे। आता इथे आपण टोमॅटो जो चिरला आहे तो टाकून घेणार आहोत। तो छान आता तेलामध्ये छान शिजू द्यायचा आहे। आपला टोमॅटो छान शिजल्यानंतर आपल्या इथे छान टोमॅटोची व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत पावभाजी मसाला। इथे मी 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे। 1 चमचा लाल तिखट टाकलं। इथे मी काश्मीरी लाल पावडर घेतलेली आहे, लाल तिखट। इथे मी थोडंसं 1/4 चमचा हळद पावडर, थोडा गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे नॉर्मल लाल पावडर घेतलेली आहे आणि कोरिएंडर पावडर घेतलेली आहे। इथे आपण इथे मी धने पावडरचा वापर केला आहे। आता छान हे मिक्स करून थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला मसाला छान शिजण्यासाठी, जेणेकरून आपले मसाले जळणार नाही। आता आपण जे भाज्या जे उकडून घेतलेल्या होत्या त्या आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायच्या आहे। इथे छान मसाला आपला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये ज्या भाज्या आपण उकडून मॅश करून घेतल्या आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे भाजीलाही खूप छान रंग आलेला आहे। इथे मी कोणत्याही फूड कलरचा वापर केलेला नाही आहे।
इथे मी मीठ टाकते. हे आपण आधीही उकडताना मीठ टाकलेलं आहे आणि कांदा परततानाही मीठ टाकलं आहे. त्यानुसारच तुम्ही इथे मिठाचा वापर करायचा आहे. इथे तुम्ही भाजीची थिकनेस तुम्हाला जेवढी हवी तेवढी ठेवू शकता. इथे मी गाईचं तूपचा वापर करते आहे. गाईच्या तुपाने खूपच छान टेस्ट येते पावभाजीला. तुम्ही बघू शकता इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. किती सुंदर अशी पावभाजी आपली तयार आहे. आता आपण इथे मी मसाला पावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. त्यावर बटर लावायचं आहे आणि जे आपले पाव आहे ते मधोमध चिरून घ्यायचे आहे. इथे मी 1 चमचा भाजीचा वापर करते आहे. त्याच्यावर आपले पाव छान. आणि इथे मी लाल मिरची पावडरचा वापर करते. छान आपल्याला तव्यावर पॅनवर छान शेकून घ्यायचे आहे. आतल्या साईडने भाजी लागलेली आहे. आपल्या वरून भाजी लागण्यासाठी आपण थोडीशी वरून भाजी अजून टाकून घेणार आहोत. खूप सुंदर असे पाव मसाला पाव हे तयार होतात. इथे आपले मसाला पाव रेडी आहे. खूप छान असे पाव आपले तयार होतात. टेस्टलाही खूप छान लागतात. मी वरून इथे गार्निशिंग करून घेते आहे कांदा आणि कोथिंबीरीची. आता आपण प्लेटमध्ये पावभाजी काढून घेऊया. तुम्हाला जेवढी थिकनेस हवी आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर इथे मी मसाला पाव ठेवते आहे. मला खात्री आहे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर सविकिरण रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.